नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एकाची थरारक घटना जी ऐकून आजही अनेकांच्या अंगावर काटा येतो. महाराष्ट्राचे लोकप्रिय कीर्तनकार, लाखो लोकांचे लाडके आणि आपल्या विनोदी शैलीतून समाज उत्तबोधन करणारे हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदुरीकर म्हणजेच आपले इंदुरीकर महाराज. पण 13 एप्रिल 2022च्या रात्री त्यांच्या आयुष्यात असा क्षण आला की ते काही सेकंदात सगळं बदलू शकत होतं. तो दिवस होता कीर्तनाचा. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील खांडवीवाडी येथे कीर्तनासाठी इंदुरीकर महाराज निघाले होते. त्यांची काळी स्कॉर्पिओ कार ड्रायव्हर संजय गायकवाड चालवत होता. सगळं अगदी नेहमीसारखं सुरू होतं. पण रात्री सुमारे 10 वाजता परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरजवळ अचानक समोरून एक लाकूड भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली रस्ता क्रॉस करू लागली. क्षणभरही वेळ मिळाला नाही आणि स्कॉर्पिओने ट्रॅक्टरला जोडता धडक दिली. धडकी इतकी भीषण होती की गाडीचा पुढचा भाग अक्षरशः चुरगाळला. ट्रॅक्टरवरचं लाकूड रस्त्यावर उधळलं. मोठा आवाज झाला आणि आसपासचे लोक घाबरले. घटनास्थळी धावले. काही मिनिटात बातमी पसरली, इंदुरीकर महाराजांचा अपघात आणि चाहत्यांच्या काळजात ठोका चुकला. पण इथेच घडला चमत्कार. इंदुरीकर महाराज पूर्णपणे सुखरूप होते. त्यांना खरंच ही लागली नव्हती. फक्त ड्रायव्हर संजय गायकवाड यांना किरकोळ जखमा झाल्या. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी ड्रायव्हरला खासगी रुग्णालयात दाखल केले. इतकंच नाही तर दुसऱ्या वाहनाने इंदुरीकर महाराजांना थेट कीर्तनस्थळी पोहोचवण्यात आलं आणि त्यांनी नियोजन कीर्तन पूर्णपणे केलं. ही बातमी कळल्यावर चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सोशल मीडियावर देवाची कृपा, महाराज सुरक्षित असे हजारो संदेश व्हायरल झाले. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार हा अपघात रस्त्यावरील वळण आणि ट्रॅक्टरच्या अचानक क्रॉसिंगमुळे झाला. पण या घटनेतून एक मोठा धडा मिळतो. रस्त्यावर विशेषतः प्राथमिक क्षणाची निष्काळजीपणा महागात पडू शकते. मित्रांनो, इंदुरीकर महाराजांसारखे व्यक्ती समाजासाठी अमूल्य आहेत. देवाची कृपा त्यांच्यावर कायम राहो. तुम्हाला ही थरारक कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लक्षात ठेवा, स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. रामकृष्ण हरी.